नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एच-डी-एफ-सी बँक लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे स्टँड अलोन नंबर बघणार आहोत आणि त्याचसोबत आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेऊया. आणि मित्रांनो, निफ्टी 50मध्ये एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे सगळ्यात जास्त वेटेज आहे 13.19%. आणि मित्रांनो, मार्केटला जर एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे नंबर पॉझिटिव्ह वाटले तर निफ्टी 50मध्ये आपल्याला याचा जबरदस्त इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. कारण मित्रांनो, निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे आहे 13.19%. म्हणूनच मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे नंबर बघणे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला बघूया कसे आले आहे एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर. तर मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेड या कंपनीचे नंबर 19 जुलै 2025 म्हणजे शनिवारी दुपारी आज 3 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, याचा रिझल्ट मार्केटला कसा वाटला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेड डिव्हिडंड आणि बोनस शेअरला घेऊन सुद्धा चर्चा करणार होती. आणि मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडने 5 रुपयांचा स्पेशल इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि 5 रुपयांच्या स्पेशल इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 25 जुलै 2025. तसेच मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेड या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. तसेच शेअर प्राईससुद्धा 2ने डिवाईड होऊन जाईल. आणि मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडने 1:1च्या बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे वेनसडे 27 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 83,701 कोटी रुपयांनी 99,200 कोटी रुपये. तसेच एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे 89,487 कोटी रुपयांनी 99,200 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 59,816 कोटी रुपयांनी 63,466 कोटी रुपये. तसेच एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढला आहे 62,951 कोटी रुपयांनी 63,466 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग बघितली तर ती इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर जबरदस्त वाढली आहे, जो एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडसाठी नेगेटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो, एच-डी-एफ-सी बँक लिमिटेडचा प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर 2,602 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 14,441 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,193 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 14,441 कोटी
रुपये. तसेच मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 16,174 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,155 कोटी रुपये. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 17,616 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,155 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA आणि नेट NPA बघितला तर HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA आणि नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे, जो HDFC बँक लिमिटेडसाठी नेगेटिव्ह पॉईंट आहे. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 1.33%ने वाढून आता आला आहे 1.40% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर HDFC बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA 1.33%ने झाला आहे 1.40%. तसेच HDFC बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.39%ने वाढून आता आला आहे 0.47% आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.43%ने 0.47%. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर मिक्स राहिलेले आहे. HDFC बँक लिमिटेडचा टोटल इन्कम म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा जो वाढायला पाहिजे तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे, जो HDFC बँक लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. परंतु मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा प्रोव्हिजनिंग आणि NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स जो कमी व्हायला पाहिजे तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढला आहे, जो HDFC बँक लिमिटेडसाठी नेगेटिव्ह आहे. आणि मित्रांनो म्हणूनच HDFC बँक लिमिटेडचे नंबर मिक्स राहिलेले आहे. आणि मित्रांनो जर आपण HDFC बँक लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर HDFC बँक लिमिटेडचा टोटल रिझर्व अँड सरप्लस करंटली आहे 5,17,218.98 कोटी रुपये. तसेच HDFC बँक लिमिटेडचा डिपॉझिट्स आहे करंटली 27,10,898.23 कोटी रुपये. तसेच HDFC बँक लिमिटेडचा बॉरोविंग्स करंटली आहे 6,34,605 कोटी रुपये. तसेच मित्रांनो HDFC बँक लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे करंटली बिलकुल 0. आणि मित्रांनो जर आपण HDFC बँक लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 48.84%, DISची होल्डिंग आहे 35.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.19%. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की HDFC बँक लिमिटेडने स्पेशल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तसेच HDFC बँक लिमिटेडने बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि त्याला देण्यासाठी रेकॉर्ड डेटसुद्धा फिक्स केली आहे. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये HDFC बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे स्टँड अलोन नंबरसुद्धा बघितले. तसेच आपण HDFC बँक लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.